शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस यश शेळके आपल्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कांदा पिकासाठी पहिली फवारणी कोणती घ्यायची। पहिली फवारणी घेत असताना आपल्याला त्यामध्ये सगळे बुरशीजन्य रोग कंट्रोल करायचे, त्यासोबतच जो छोटा मोठ्या किड्यांचा जो प्रादुर्भाव होणार आहे तो देखील आपल्याला कंट्रोल करायचा आहे। बुरशीजन्य रोगांमध्ये मर रोग असेल, पील रोग असेल, यांचं आपल्याला प्रभावी नियंत्रण करायचे। यासाठी मी आज एक स्वस्तात मस्त फवारणी घेऊन आलेलो आहे। यामध्ये घेत असताना आपल्याला ॲडव्हान्स कंपनीचे मॅट्रिक्स घ्यायचे आहे। त्यामध्ये मेटलॅक्झिल 35% हा मॉलिक्यूल येत असतो। ते आपल्याला घेताना 20 लिटरच्या पंपासाठी 20 ग्रॅम इतकं घ्यायचे। त्यासोबतच घेत असताना आपल्याला धानुका कंपनीचे M45 घ्यायचे, की ज्यामध्ये मॅन्कोजेब 75% हा कंटेन येत असतो। ते घेत असताना आपल्याला 20 लिटरच्या पंपासाठी 40 ग्रॅम इतकं घ्यायचं आहे। त्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला जे किडे आहेत, छोटे छोटे कीटक आहेत, मावा असेल, तुडतुडे असेल, थ्रिप्स असतील, याचा आपल्याला कंट्रोल मिळवण्यासाठी यामध्ये आपल्याला डेसिस 100 ची फवारणी करायची। डेसिस 100 हे घेत असताना 20 लिटरच्या पंपासाठी 15 ml इतकं घ्यायचे। यासोबतच घेत असताना आपल्याला पोषक म्हणून बायोविटा X याची फवारणी करायची आहे, ज्यामध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्ट हा कंटेन येत असतो, जेणेकरून आपल्या कांद्यांची जी शेंडा धरला जाईल चांगला व ग्रोथ आपली कांद्यांची एकदम प्रॉपर होईल। तर शेतकरी मित्रांनो, ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व या फवारणीचे रिझल्ट्स कसे आले हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा व आपल्या चॅनलला अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या। धन्यवाद।